नमस्कार विद्यार्थी मित्र हो, 6 जूनच्या करंट इव्हेंटच्या लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. आपण सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहूया आणि त्याचं ॲनालिसिस आपण इन शॉर्टमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करूया. सगळ्यात पहिली महत्त्वाची न्यूज आहे, काल महाराष्ट्र शासनानं घोषित केलेलं आहे की ते सरकारी नोकऱ्यांमध्ये एम्प्लॉयमेंटसाठी एक एम्प्लॉयमेंट ब्युरो पोर्टल सुरू करतील. बेसिकली काय झालं आहे की या कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये महाराष्ट्रामधनं जवळपास 10 लाखापेक्षा जास्त मजूर महाराष्ट्राच्या बाहेर त्यांच्या राज्यामध्ये गेलेले आहेत आणि त्यांना परत येण्यासाठी जवळपास काही अर्थतज्ञांच्या मते 6 महिन्यांपासून ते 1.5 वर्ष एवढा जास्त वेळ लागू शकतो. आणि जर एवढा मजुरांचा तुटवडा जर भासणार असेल तर महाराष्ट्रातील उद्योगधंदे अडचणीत येऊ शकतात व सोबतच भूमिपुत्रांना रोजगार मिळावा ज्यासाठी आपण प्रयत्नशील करत होतो तर त्या सोयीनं आपण पाऊल उचलू शकतो. सो या सोयीनं आता गव्हर्नमेंट स्वतः एम्प्लॉयमेंट ब्युरो नावाचं पोर्टल सुरू करणार आहे, ज्यामध्ये ग्रामीण भागातील, शहरी भागातील स्किल असलेल्या व स्किल नसलेल्या सर्व तरुणांनी स्वतःला नोंद करायची आहे व त्यानुसार त्यांना मोठ्या मोठ्या महानगरांमध्ये व सोबतच ज्या ठिकाणी उद्योगधंदे स्प्रेड झालेले आहेत त्या सर्व ठिकाणी त्यांना रोजगार देण्याचा प्रयत्न महाराष्ट्र शासन करणार आहे. याचा सगळ्यात मोठा फायदा हा होईल की महाराष्ट्रामधील जो बेरोजगारीचा रेट आहे हा वरचेवर कमी होईल व आपल्याला सगळ्यात मोठा फायदा होईल. या सोयीने हे प्रयत्न करणार आहे. यासोबतच आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे, रायगड जिल्ह्यातील दिघी या ठिकाणी 15,000 एकरावर आता नवीन MIDC सुरू करण्याचं सूतोवाच उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केलेलं आहे. त्यानंतर पुढची महत्त्वाची न्यूज आहे, कायद्याच्या जगाती. बेसिकली ही न्यूज किंवा हे जे आर्टिकल आहे मी तुम्हाला सर्वांना सुचवल, हे आर्टिकल तुम्ही वाचा. महिला म्हणलं की आपल्याला फक्त वैद्यक क्षेत्र किंवा आणखीन फिल्म इंडस्ट्री, त्यानंतर आणखीन स्पोर्ट्स, हे 3च मेजर किंवा लेखक हे 3च मेजर क्षेत्र आपल्याला आठवतात. पण कायद्याच्या क्षेत्रामध्ये महिलांचं योगदान आपण दुर्लक्षित करता कामा नये. सो मी तुम्हाला सर्वांना सुचवल हे आर्टिकल न चुकता वाचा. एका नवीन अनुषंगानं या आर्टिकलमध्ये महिलांचं कायद्याच्या क्षेत्रामधील योगदान सांगितलेलं आहे. बेसिकली सध्याच्या परिस्थितीमध्ये कायदेशीरदृष्ट्या सर्वात कमकुवत असणारा जो गट असेल तो महिलांचा गट आहे. सो यांना त्या गटामधनं वर काढणं, त्यांना योग्य ती मदत देणं, यासाठी महिला आणखीन कोणत्या पातळीवर काम करू शकतात याचे खूप छान छान उदाहरणं व याचे खूप सर्व मॉडेल्स या ठिकाणी सांगितलेले. सो तुम्हाला सर्वांना सुचवल हे आर्टिकल तुम्ही सर्वांनी न चुकता वाचा, कायद्याच्या जगात ती. त्यानंतर पुढचं एक महत्त्वाचं इंटरेस्टिंग आर्टिकल आहे, पृथ्वीवर शुद्ध हवेच्या ठिकाणाचा शोध लागलेला आहे. बेसिकली ते ठिकाण कोणतं आहे, काय आहे याच्यावर प्रश्न विचारला जाणार नाही. तो आपला कन्सर्न नाही आहे. आपला कन्सर्न काय आहे, इथं जे 2 महत्त्वाचे शब्द आलेत ते आपल्याला समजून घ्यायचे. सो सगळ्यात पहिला शब्द आहे अंटार्क्टिका. सो या शुद्ध हवेचा शोध कुठं लागलेला आहे, अंटार्क्टिका समुद्रामध्ये लागलेला आहे. जो दक्षिणेकडची अंटार्क्टिक महासागर आहे त्या ठिकाणी शुद्ध हवेचा शोध लागलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इथे खूप महत्त्वाचा शब्द आलेला आहे, त्या शब्दाचं नाव आहे बायो एरोसॉल. तर मी बायो एरोसॉल तुम्हाला शिकवणार आहे. बायो एरोसॉल म्हणजे नेमकं काय, सायन्समधला मुद्दा आहे आणि सध्याच्या कोरोनाच्या या अडचणीमध्ये सुद्धा आपल्याला बायो एरोसॉलबद्दल माहीत असणं गरजेचं आहे. सो आपण समजून घ्या बायो एरोसॉल म्हणजे नेमकं काय. अंटार्क्टिकाचा हा मॅप तुम्हाला दिलेला आहे पहा. त्याच्या अगोदर एरोसॉल म्हणजे काय, तर एरोसॉल हे एक ॲब्रिव्हिएशन आहे, शॉर्ट फॉर्म आहे कशाचा, एरो सोल्युशनचा. म्हणजे काय, हवेचं सोल्युशन. हवेचं सोल्युशन म्हणजे काय, हवेचं द्रावण. बघा पाण्याचं सोल्युशन म्हणजे काय असतं, आपण पाणी घेतो त्यात साखर टाकतो, ते पाण्याचं सोल्युशन झालं, बरोबर आहे. मग हवेचं सोल्युशन म्हणजे काय, ही हवा आहे, बरोबर आहे. आणि हवेमध्ये वरतून काय टाकलं, हवेमध्ये लेटेस्ट समजा धुळीचे कण टाकले. सो धुळीचे कण हवेमध्ये, हे काय झालं, हवेचं सोल्युशन झालं. लिक्विडचं सोल्युशन, हवेचं सोल्युशन. म्हणजे हवेमध्ये जेव्हा घन पदार्थ किंवा पाण्याचे काही थेंब हे सगळीकडे स्प्रेड झालेले असतात त्याला आपण एरोसॉल किंवा एरो सोल्युशन असं म्हणतो. बघा डेफिनेशन दिली आहे, कोणतेही घन किंवा द्रव कण. घन म्हणजे काय, सॉलिड पार्टिकल्स. द्रव म्हणजे काय, लिक्विड पार्टिकल्स. जर हवेमध्ये किंवा गॅसमध्ये विखुरलेले असतील तर त्या पूर्ण मिक्सचरला आपण काय म्हणतो, एरोसॉल किंवा एरो सोल्युशन असं म्हणतो. हा एवढा सोपा कन्सेप्ट आहे. फक्त आपल्याला काय एरोसॉल शब्द बघितलं की आपल्याला काहीतरी अवघड वाटतं. सोपं आहे. हवेमध्ये मातीचे, कशाचे घन कण आणि लिक्विड कण असणे याला आपण काय म्हणतो, एरोसॉल किंवा एरो सोल्युशन असं म्हणतो. आता बघा एरोसॉल खूप सगळ्या प्रकारचे असतात. 2 मेजर टाईपचे एरोसॉल काय असतात, एक आहे नैसर्गिक एरोसॉल म्हणजे नॅचरल, दुसरा आहे मानवनिर्मित म्हणजे अँथ्रोपोजेनिक. नॅचरल एरोसॉल, अँथ्रोपोजेनिक एरोसॉल. फॉग म्हणजे सकाळी पडणारं धुकं असेल, मिस्ट असेल, डस्ट असेल, गेझर म्हणजे काय, तुमच्या गरम पाण्याचे फवारे असतील, हे सगळं काय नैसर्गिक एरोसॉल आहेत. तर तुम्ही
चुलीमध्ये किंवा तुमच्या चिमणीमध्ये निघलेला जो धूर आहे, स्मोक आहे, हा स्मोक काय झाला, हा मानवनिर्मित किंवा अँथ्रोपोजेनिक एरोसॉल झाला. किंवा पार्टिक्युलेट एअर पोल्युटंट, तुमच्या हवेमध्ये असणारे जे थोडे थोडे प्रदूषणाचे बारीक बारीक कण आहेत, हे जे हवेमध्ये मिक्स असतात, याला आपण काय म्हणतो, एरोसॉल असं म्हणतो. दोन प्रकारचे, एक आहे नैसर्गिक, दुसरा आहे मानवनिर्मित. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे नाव लक्षात ठेवा, फ्रेडरिक डोनॅन, हे नाव लक्षात ठेवा. फ्रेडरिक डोनॅन हा सगळ्यात पहिला व्यक्ती आहे ज्यांनी एरोसॉल नावाची टर्म वापरली. हे प्रिलिम्समध्ये कधीतरी येऊ शकतं. फ्रेडरिक डोनॅन हे पहिले व्यक्ती आहेत ज्यांनी एरोसॉल नावाचा शब्द वापरलेला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आता आपल्याला पाहायचं बायो एरोसॉल म्हणजे काय. बघा, बेसिक आपण काय पाहितलं, नॅचरल एरोसॉल बघितलं, अँथ्रोपोजेनिक म्हणजे मानवनिर्मित एरोसॉल बघितलं. मग बायो एरोसॉल म्हणजे काय. बघा, बॅक्टेरिया, व्हायरस, फंगाय या सगळ्या गोष्टींना समजा मी हवेमध्ये स्प्रेड केलं तर ते काय झालं, बायो एरोसॉल झालं. समजा तुम्ही एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेलाय आणि हॉस्पिटलमध्ये समजा 3-4 कोरोना पेशंट आहे, त्यांना कोरोना पेशंटनी समजा त्या ठिकाणी शिंकलं आणि त्या ठिकाणच्या त्या सगळ्या हवेमध्ये कोरोनाचे व्हायरस आहेत, व्हायरस आणि आजूबाजूची हवा. सो ते जे व्हायरस आणि हवेचं मिक्सचर आहे, हे काय झालं, हे बायो एरोसॉल झालं. लक्षात ठेवा, एका ठिकाणावरचं एअर प्रदूषण किंवा इन्फेक्शन दुसऱ्या ठिकाणी पोहोचविण्यामध्ये एरोसॉलचा खूप मोठा हातभार असतो. हे आपण बघणं गरजेचं आहे. फक्त परीक्षेच्या सोयीनं लक्षात ठेवा, टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम म्हणजे जमीन आणि हायड्रोस्फेरिक इकोसिस्टीम म्हणजे पाणी, यामधून वातावरणामध्ये रिलीज केलेल्या कणांना बायो एरोसॉल असं म्हणतात. जमिनीवरनं रिलीज केलेले कण, समुद्रावरनं, नदीवरनं, तळ्यावरनं रिलीज केलेले कण जेव्हा हे हवेमध्ये मिक्स होतात, तर मिक्स झालेलं जे हवेचं आणि या कणांचं जे मिक्सचर असतं, याला आपण बायो एरोसॉल असं म्हणतो. परीक्षेच्या सोयीने एक सगळ्यात महत्त्वाचं वाक्य, बायो एरोसॉल. तुम्हाला बायो शब्द आल्यामुळे तुम्हाला असं वाटू शकतं हे फक्त लिव्हिंग असतं. ॲब्सोल्युटली नाही. बायो एरोसॉल हे जैविक आणि अजैविक दोन्ही असतात. बायो एरोसॉल हे लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग दोन्ही सुद्धा असतात. राईट. तिसरी महत्त्वाची गोष्ट, या बायो एरोसॉलमध्ये काय असतं, फंगाय असू शकतात, बॅक्टेरिया असू शकतात, पॉलन, पॉलन म्हणजे माहिती ना तुम्हाला, परागकण, फुलावरती असणारे परागकण, पॉलन ग्रेन्स, त्यानंतर व्हायरसेस हे सुद्धा असू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या बायो एरोसॉलचे 3 सगळ्यात महत्त्वाचे सोर्सेस आहेत. एक आहे सॉईल, दुसरा आहे वॉटर, तिसरा आहे सिवेज. सिवेज म्हणजे काय, आपलं गटर जे आपण बघतो त्या सिवेज. ते हे 3 काय सगळ्यात महत्त्वाचे सोर्स आहेत बायो एरोसॉलचे. जमीन, त्यानंतर पाणी आणि गटर किंवा सिवेज हे बायो एरोसॉलचे सगळ्यात महत्त्वाचे सोर्सेस आहेत. आता हे बायो एरोसॉल कसं एका ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणावर इन्फेक्शन स्प्रेड करतं, याचं छोटंसं मॅप मी काढलं, तुम्हाला दाखवतो फक्त. बघा, एक सिंपल प्रोसेस आहे. समजा हे हवा, पाणी आहे आणि ही जमीन आहे. आता या ठिकाणी काय झालं, या हवा आणि जमिनीमधनं हवा आणि जमिनीवरनं काय झालं, बॅक्टेरिया असेल, फंगस असेल, काय असेल, हे वर 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 जात राहील. समजा थोडे वर आले, हवेच्या एक टर्ब्युलन्स आलं, वादळ आलं, त्यानं आणखीन त्याला वर नेलं, आणखीन त्याला वर नेलं. आता बघा, बायो एरोसॉल काय होतात, कंटिन्युअसली वर जात राहतात. ते त्या पार्टिक्युलेट मॅटरसोबत, पार्टिकलसोबत, हवेसोबत, त्यामधल्या गॅससोबत कंटिन्युअस रिॲक्शन करतात, मिक्सचर करतात आणि यांच्यामध्ये फिजिओकेमिकल आणि बायोलॉजिकल रिॲक्शन्स होते. आता रिॲक्शन झाल्यानंतर सोबतच हे जे बायो एरोसॉल आहेत, हे हायग्रोस्कोपिक न्यूक्लिया म्हणून सुद्धा काम करतात. हायग्रोस्कोपिक न्यूक्लियाय. लक्षात ठेवा, तुमच्या ढगामध्ये जो पाण्याचा ड्रॉपलेट बनतो, हा ड्रॉपलेट बनण्यासाठी जे एक सगळ्यात छोटासा एक कण लागतो, त्याला आपण हायग्रोस्कोपिक न्यूक्लिया असं म्हणतो. जे की तुम्हाला आठवत असेल, आर्टिफिशियल रेन पाडण्यासाठी आकाशामध्ये सिल्वर आयोडाईड फवारलं जातं. सो सिल्वर आयोडाईड हे एक प्रकारचा हायग्रोस्कोपिक न्यूक्लिया आहे. या ठिकाणी हे बायो एरोसॉल सुद्धा हायग्रोस्कोपिक न्यूक्लियाचं काम करतात व त्या ढगांची निर्मिती करतात. आता इथं निर्माण झालेले ढग जे आहेत, समजा इकडनं जेट स्ट्रीम असेल, जेट स्ट्रीम जी एक 4 ते 12 किलोमीटर उंचीवरती असणारा हवेचा प्रवाह आहे. आता या जेट स्ट्रीमनं काय केलं, या जेट स्ट्रीमनं कंटिन्युअसली असं वाहत असताना या ठिकाणी निर्माण झालेले हे व्हायरस, बॅक्टेरिया, फंगायचे एरोसॉल इकडनं कॅरी केले आणि आणखीन थोडं पुढं घेऊन गेले आणि त्या ठिकाणी पाऊस पडला आणि त्या पावसामधनं ते एरोसॉल त्या भागामध्ये आले. म्हणजे असं होऊ शकतं की आशिया खंडामधला एखादा व्हायरस किंवा आफ्रिका खंडामधला एखादा व्हायरस तिकडच्या जेट स्ट्रीमनं कॅरी करत 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 आणला आणि तो आपल्या इथं पाडला. किंवा युरोपमध्ये निर्माण झालेला एखादा व्हायरस आहे, हा व्हायरस जे तुम्हाला माहीत असेल, उन्हाळ्यामध्ये जे पाऊस पडतो तो कशामुळे पडतो, वेस्टर्ली डिस्टर्बन्सेसमुळे पडतो. त्या वेस्टर्ली डिस्टर्बन्सेसनं तो क्लाउड, युरोपवरचा क्लाउड आपल्या इकडं आणला व आपल्या नॉर्थ वेस्ट इंडिया म्हणजे उत्तर पश्चिम भारतामध्ये इथं पाऊस पडला व त्यामधनं या बायो एरोसॉल मार्फत तिकडचं इन्फेक्शन आपल्या भागात येऊ शकतं.
सो बायो एरोसॉल हे तेवढे महत्त्वाचे आहेत. हा मुद्दा चांगला लक्षात घ्या. त्यानंतरची पुढची महत्त्वाची न्यूज आहे महाराष्ट्र पर्यावरण विभागाची. फक्त नॉर्मली लक्षात ठेवा, जेव्हा यावरती डिटेल्ड माहिती येईल त्यावेळेस आपण याच्यावरती व्हिडिओ बनवूया. पर्यावरण विभागाचं नाव आता बदलण्यात येणार आहे व ते पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग असं ठेवण्यात आलेलं आहे. पर्यावरणाचे जे पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग म्हणजे क्लायमेट चेंज हे एन्व्हायरमेंटचं नाव आहे. हे पर्यावरण मंत्र्यांनी घोषित केलेलं आहे. सोबतच त्यांनी हे सांगितलेलं आहे की इथून पुढं पर्यावरणाची सगळ्या गोष्टी करत असताना आपण पंचमहाभूतांबद्दल विचार करणार आहोत, पंचतत्वांबद्दल विचार करणार आहोत. मी खूपदा UPSC इंटरव्ह्यूमध्ये विद्यार्थ्यांना विचारलं पंचतत्वांची नावं सांगा, तर लोकांना 3 सोडलं तर एकही नाव माहीत नसतं. बेसिक इन्फॉर्मेशन तुमच्याकडं प्रत्येकाकडे असणं अपेक्षित आहे. पंचतत्वांची नावं पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश ही पंचतत्व, यांची नावं लक्षात ठेवा, न चुकता लक्षात ठेवा. हा महाराष्ट्र वन विभागाचा लोगो आहे. लक्षात ठेवा, वृक्षवल्ली आम्हा स्वैरे वनचरे. HRDच्या परीक्षेमध्ये या प्रकारचा लोगो देऊन प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतरची पुढची महत्त्वाची न्यूज आहे बॅड बँकबद्दल. बेसिकली काय, सध्याच्या कंडिशनला कोरोना संकटामुळे ज्या सगळ्या अडचणी आल्यात, या सगळ्या अडचणींच्या बद्दल हा व्हिडिओ आहे. महत्त्वाची गोष्ट, आपण बॅड बँक या संकल्पनेबद्दल, उद्या रविवार आहे, उद्या आपण खूप छान व्हिडिओ फक्त बॅड बँक या संकल्पनेबद्दल पाहणार आहोत. सध्या मी त्याबद्दल इथं काहीच सांगणार नाही आहे, फक्त एक सोपा कन्सेप्ट सांगतो. बॅड बँक म्हणजे काय, एखाद्या बँकेमध्ये एक सेपरेट मिशन मोडवरती डिपार्टमेंट क्रिएट करायचं, एक सेपरेट स्ट्रक्चर क्रिएट करायचं आणि याचं काम काय असेल की त्या बँकेचे जेवढे लॉसमध्ये असणारे कार्यक्रम आहेत, या सगळ्या लॉसमध्ये असणाऱ्या कार्यक्रमांना स्वतःकडे वळवून घ्यायचं व या बॅड बँकनं फक्त त्या लॉसमध्ये असणाऱ्या कार्यक्रमांवर काम करणं व त्यांना प्रॉफिटमध्ये आणणं, हे सगळ्यात मेन काम ती बॅड बँक करते. थोडक्यात काय, बॅड बँक म्हणजे काय, वर्गामधल्या नालायक विद्यार्थ्यांना बाजूला काढून त्यांच्यावर सेपरेट लक्ष देणारं एक पर्टिक्युलर शिक्षक असणार आहे. जेणेकरून काय होईल, वर्गातल्या सिन्सिअर विद्यार्थ्यांना तर त्याचा लॉस होणारच नाही, सोबत वर्गाचं नावसुद्धा खराब होणार नाही व जी नालायक विद्यार्थी आहेत त्यांनासुद्धा काय होईल, त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं वळण लावलं जाईल, चांगलं शिक्षण दिलं जाईल व त्यांच्यामध्ये सुधारणा केली जाईल. तर हा जो शिक्षक त्या विद्यार्थ्यांना वळण लावण्याचं काम करतो त्याचं नाव आहे बॅड बँक. यासोबतच या पर्टिक्युलर आर्टिकलमध्ये टाळेबंदीनंतर आपल्या अर्थव्यवस्थेला चांगल्या पद्धतीनं वर नेण्यासाठी काय काय केलं जाऊ शकतं याबद्दल थोडक्यात सांगितलेलं आहे. तर मी फक्त त्यांनी काय उपाययोजना सांगितल्यात हे मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिली उपाययोजना आहे, असंघटित क्षेत्रासाठी व्यापक धोरण असण्याची गरज आहे. मागच्या एका आर्टिकलमध्ये मी तुम्हाला असंघटित क्षेत्र म्हणजे काय सांगितलं होतं. असंघटित क्षेत्राची सोपी डेफिनेशन आहे, ज्या सेवा किंवा मॅन्युफॅक्चरिंग उद्योगधंद्यामध्ये 10 पेक्षा कमी कामगार कामावरती असतील त्याला आपण असंघटित क्षेत्र असं म्हणतो. ज्या सेवा किंवा उत्पादन करणाऱ्या उद्योगधंद्यामध्ये 10 पेक्षा कमी कामगार काम करत असतील त्या क्षेत्राला आपण असंघटित क्षेत्र असं म्हणतो. भारतामधल्या एकूण लेबर फोर्सपैकी 88% लेबर फोर्स हा असंघटित क्षेत्रातला आहे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. सो यांनी सुचवलं की या लॉकडाऊनचं सगळ्यात मोठं नुकसान हे असंघटित क्षेत्राला झालेलं आहे, अनऑर्गनाइज्ड सेक्टरला झालेलं आहे. सो यांनी सुचवलं की असंघटित क्षेत्रासाठी एक व्यापक दूरदृष्टी असणारं धोरण असावं. दुसरं त्यांनी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगितली की या असंघटित क्षेत्राच्या व्यतिरिक्त जे वेगवेगळे सेक्टर्स आहेत, म्हणजे ऑटोमोबाईल्स असेल, ॲव्हिएशन सेक्टर असेल, त्यानंतर तुमचं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असेल, या प्रकारच्या संकटामुळे ज्या क्षेत्रांना सगळ्यात जास्त नुकसान होऊ शकतं त्यांच्याबद्दल असे धोरणं आखणं की भविष्यामध्ये या प्रकारचं संकट आलं तर ही क्षेत्र त्यामधून सामावून जातील, त्यामध्ये कोणत्याही प्रकारे या क्षेत्रांना नुकसान होणार नाही किंवा झालेलं नुकसान हे कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. यासाठी व्यापक उपाययोजना या क्षेत्रांच्या बाबतीत केल्या जातील. तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, बॅड बँक सुरू करावी, हे तिसरी महत्त्वाची गोष्ट त्यांनी सुचवलेली आहे तिसरी. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट, आपण या संकटापासून हा धडा घ्यायला हवा की आपण आपलं आरोग्याचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं इम्प्रूव्ह करायला हवं. भारतामधील 798 जिल्ह्यांमध्ये विचार करा, प्रत्येक जिल्ह्यामधलं जर सरकारी हॉस्पिटल खूप चांगल्या पद्धतीनं इन्फ्रास्ट्रक्चर वाईज जर स्ट्रॉंग केलं तर कोरोनाच नाही, या प्रकारचं कोणतंही मोठं संकट येऊ द्या, आपण त्यावर मात करू शकतो. फक्त काय, या 798 जिल्ह्यांमध्ये आपल्याला टप्प्याटप्प्यानं हळूहळू प्रत्येक ठिकाणी चांगल्या पद्धतीनं गोष्टी वर्कआउट करून त्यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करणं, सुधारणा करणं जास्त गरजेचं आहे. हे आर्टिकलचं म्हणणं आहे. उद्याच्या लेक्चरची वाट पहा, आपण नक्की उद्या बॅड बँक या टॉपिकवर खूप छान लेक्चर घेणार आहोत. पुढची महत्त्वाची न्यूज आहे, बेसिकली ही न्यूज परीक्षेच्या सोयीनं महत्त्वाची नाही आहे, फक्त तुम्हाला एक गोष्ट माहीत असावी म्हणून सांगतो.
पुरी जिथलची जगन्नाथ रथयात्रा फेमस आहे, तिथं भगवान जगन्नाथ 15 दिवस क्वारंटाईनमध्ये राहणार. 284 वर्षात प्रथमच रथयात्रेत भाविकांची अनुपस्थिती असेल. आता आपल्याला हे वाटू शकतं की अरे ह्यांचं काय नाटक चाललंय, देवाला कोरोना झाला किंवा देव क्वारंटाईनमध्ये चाललाय, असं नाहीये. त्यांना फक्त जागृती, लोकांमध्ये अवेअरनेस करायचे. जर देव 15 दिवस क्वारंटाईनमध्ये जाऊ शकतो तर तुम्ही क्वारंटाईनमध्ये का नाही जाऊ शकत? जर इन्फेक्शन वाढले तर तुम्ही स्वतःला एखाद्या ठिकाणी बंदिस्त करून, स्वतःला एखाद्या ठिकाणी आतमध्ये ठेवून आपले इन्फेक्शन बाकीच्यांना होऊ नये हा विचार तुम्ही का करू शकत नाही? हा संदेश त्यांना यामार्फत द्यायचा आहे. महत्त्वाची गोष्ट, जेव्हा देव या प्रकारच्या 15 दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये जातो त्या प्रोसेसला अनसर असं म्हणलं जातं. लक्षात ठेवा, या प्रोसेसला अनसर असं म्हणलं जातं. देव 15 दिवस क्वारंटाईनमध्ये जाणं, याला आपण अनसर हा शब्द वापरला जातो. त्यानंतरची पुढची महत्त्वाची न्यूज आहे ही केरळच्या मीनागडी पंचायतची आहे. एन्व्हायरमेंटच्या सोयीनं व सोबत तुमच्या एस्सेमध्ये उत्तर लिहिण्याच्या सोयीनं ही अत्यंत महत्त्वाची न्यूज आहे. केरळच्या मीनागडी पंचायत यावर्षी देशातील पहिली कार्बनमुक्त पंचायत होण्याच्या मार्गावर. त्यांनी जवळपास 3.5 लाख झाडं लावलेली आहेत. त्यांनी केलेल्या 6 उपाययोजना या तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये सांगू शकता. UPSCची तयारी करणारे विद्यार्थी स्वतःच्या उत्तरामध्ये लिहू शकतात किंवा तुमच्या एस्सेमध्ये MPSCच्या मराठी इंग्लिश एस्सेमध्ये तुम्ही टाकू शकता. बघा, त्यांनी काय केलंय, सगळ्यात अगोदर त्यांनी झाडांची गणना केली व त्यानंतर माती आणि झाडामधील कार्बनचा स्तर मोजला. दुसरी महत्त्वाची गोष्ट, प्रत्येक घराचा कुटुंबाचा इंधनाचा खर्च व कचरा निर्मितीचा डेटा गोळा केला. म्हणजे त्यांनी किती इंधन खर्च करतात व प्रत्येक घर किती कचरा गोळा करतं हे त्यांनी मोजलं. तिसरं, प्रत्येक व्यक्तीकडून सरासरी वर्षभरामध्ये किती कार्बन एमिट होतं, किती कार्बन रिलीज होतं. चौथं, लोकांनी झाडं लावावी म्हणून 85 लाखांचं प्रोत्साहन त्यांनी ग्रामपंचायतीमधील लोकांना दिलं. पाचवं, प्रत्येक घराने कचऱ्याचं खत तयार केलं व या खताचा जवळपास 3,500 कुटुंबांनी वापर केला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, नव्या पिढीला काहीतरी प्रेरणा द्यावी यासाठी या ग्रामपंचायतीने सायकली मोफतमध्ये दिल्या. बघा, या प्रकारचा हा जो प्रयोग आहे हा अत्यंत नाविन्यपूर्ण उपयुक्त प्रयोग आहे, ज्यामधनं आपल्याला कार्बनचं इमिशन, आपण जे कार्बनचं उत्सर्जन करतो यावर नियंत्रण ठेवू शकतो व आपल्याला फायदा होऊ शकतो. ही सगळ्यात महत्त्वाची न्यूज आहे, न चुकता लक्षात ठेवा. खूप अत्यंत महत्त्वाची न्यूज आहे. याचे कॉम्पोनेंट लक्षात ठेवा, हे तुम्हाला कधीही कुठेही सांगता यायला हवे. केरळमधली ही मीनागडी पंचायत आहे. त्यानंतर पुढची महत्त्वाची न्यूज आहे, कोरोना इम्पॅक्टमुळे नॉर्मली सुएज कॅनलपासून जाण्याच्या ऐवजी बाकीचे सगळे शिपिंग येथे लांबचा मार्ग अवलंबित आहेत. सुएज कॅनल लक्षात ठेवा, परीक्षेच्या सोयीनं प्रश्न विचारला जाऊ शकतो. सुएज कॅनल हे भूमध्य सागर व रेड समुद्र या 2 समुद्रांना जोडणारा कॅनल आहे. याला 1869 साली ओपन करण्यात आलं. याची एकूण लांबी 193 किलोमीटर आहे. बेसिकली लक्षात ठेवा, सुएज कॅनल ओपन करण्यात आलेला आहे. तुमच्यासाठी महत्त्वाचा प्रश्न जे तुम्ही खूप सगळे लोक विचारतात, सर प्रश्न पण सांगत जा, सुएज कॅनलच्या उत्तर बाजूला आणि दक्षिण बाजूला कोणते पोर्ट्स आहेत, कोणती बंदर आहेत, त्यांची नावं लक्षात ठेवायची, कमेंट बॉक्समध्ये टाकायचं. सर्वांसाठी महत्त्वाचा प्रश्न आहे, सुएज कॅनलच्या उत्तर बाजूला आणि सुएज कॅनलच्या दक्षिण बाजूला कोणती बंदरं आहेत, या बंदरांची नावं लक्षात ठेवायची. व सुएज कॅनलसारखाच जगातील दुसरा सगळ्यात महत्त्वाचा बिझिएस्ट सी रूट म्हणजे व्यस्त समुद्री मार्ग कोणता आहे, या दोन्हीची उत्तरं मला कमेंट बॉक्समध्ये हवी आहेत. सुएज कॅनलच्या उत्तरेला असणारं पोर्ट, दक्षिणेला असणारं पोर्ट आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, सुएज कॅनलसारखंच जगातील सर्वात व्यस्त असणारा समुद्री मार्ग, याचं नाव तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकणं मला अपेक्षित आहे. त्यानंतर पुढची महत्त्वाची न्यूज आहे, 2022च्या महिला आशिया चषक फुटबॉल स्पर्धेचं यजमानपद भारताला मिळालेलं आहे. हे लक्षात ठेवा, याच्याबद्दल इन डिटेलमध्ये आपण जाणार आहोत. फक्त ही न्यूज का महत्त्वाची आहे तर 1979 नंतर पहिल्यांदाच महिला आशिया चषक फुटबॉल भारतामध्ये होणार आहे, म्हणून ही न्यूज घेतली. अदरवाईज बाकीच्या सुद्धा खूप स्पोर्ट्सच्या न्यूज महत्त्वाच्या आहेत. फक्त इथे लक्षात ठेवा, 1979 नंतर पहिल्यांदा आशियाई फुटबॉल चषक भारतामध्ये होत आहे. 1979च्या आशियाई फुटबॉल चषक स्पर्धेमध्ये भारताला उपविजेतेपद मिळालं होतं व सोबतच आपण भारतानं फिफा 17 वर्षाखालील कुमारी विश्वचषक स्पर्धा भारतामध्ये आयोजित केली. दोन्ही गोष्टी चांगल्या लक्षात ठेवा, यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि सगळ्यात शेवटचं, औरंगाबादमधील एक लघुपट आहे आरसा नावाचा. या लघुपटाला कोइंबतूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये उत्कृष्ट दिग्दर्शकासोबतच जवळपास 5
महत्त्वाचे अवॉर्ड्स मिळालेले आहेत. हे कुठंतरी प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा आपल्याला माहीत असावं आपल्या प्रदेशामध्ये होणाऱ्या चांगल्या गोष्टी, त्याबद्दल ही न्यूज दिलेली आहे. कोइंबतूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये औरंगाबाद येथील आरसा या लघुपटाला जवळपास 5 पुरस्कार मिळालेले आहेत. याचं दिग्दर्शन गणेश मोडक यांनी केलेलं आहे. थँक्यू व्हेरी मच.